मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्या आता मीरा कधी येते याची वाट पाहत असतो आणि त्याला समजतं की मीरा आता येते म्हणून तो आता लगेचच त्या पडद्यांच्या आड लपून बसत असतो, जेणेकरून मीराने मला रंग लावू नये ना यासाठी. त्यानंतर लगेचच आता सुधाकर राव हे म्हणतात की अगं आई, मला तर कळतच नाही, तिकडे सत्यजित बघ ना, तो कुणाला नक्की शोधतोय हेच कळत नाही. तेव्हा आजी, लक्ष्मी, त्याचबरोबर निरूपा हे सर्वजण सत्याकडे पाहतात. मग आता आजी खुळकन हसते आणि सुधाला म्हणते की अरे सुधा, तो तरी कोणाला दुसरं शोधत असणार. ते दोघेही आता एकमेकांना शोधत असणार, म्हणजे तो मीराला आणि मीरा त्याला. मग सर्वजण हसू लागतात. त्यानंतर आता निरूपा जरा रागातच मधूकडे मागे पाहत असते, कारण मधू ही रवीजवळ उभी असते आणि रवीला हॅप्पी होली असं म्हणून त्याच्या गालाला ती रंग लावणार असते. तेव्हा लक्ष्मीची नजरसुद्धा आता त्यांच्यावर पडते आणि तिला जरा कसं तरीच होतं, कारण आता उगीच इथे निरूपा तमाशा तर घालणार नाही ना असा तिचा भ्रम होतो. मग इकडे हॅप्पी होली असं म्हणून मधू जेव्हा आता रवीच्या गालाला रंग लावायला जाते, तेव्हा आता रवी म्हणतो नको नको, मला नको लावूस, मागे बघ तिकडे सत्या दादा आहे ना, त्याला लाव, बघ तो तुझ्या ताईपासनं कसा लपतोय. तेव्हा मधू आता लगेच सत्याकडे जाते आणि हॅप्पी होली सत्यदादा असं म्हणून त्याला रंग लावणार असते. तेव्हा सत्या लगेच मोठ्याने ओरडतो आणि तेथून पळ काढतो. तर सर्वजण त्या दोघांकडे पाहून हसतात. तेव्हा बारके गप्प बस, हा जास्त पाठीमागे पळू नको आणि मला रंग लावू नको असं सत्या म्हणत असतो. मधू म्हणते नाही, मी ऐकणार नाही, बुरा ना मानो, होली है असं म्हणून ती त्याला रंग लावत असते. तर इकडे मीरा सुद्धा आता रंग घेऊन तेथे आलेली असते आणि लपून छपून सत्याकडे पाहत असते. रवीची नजर आता मीरावर पडते आणि तो तिच्याकडे पाहून हसतो. आता मीरा ही सत्याला लपून छपूनच रंग लावणार असते. तर इकडे आता सत्या हा मधूला म्हणतो की तू माझ्या टीममध्ये आहे ना बारके. तेव्हा मधू म्हणते हो. मग आता आपण एक काम करूयात, तुझ्या ताईला आपल्याला रंगवायचंय, तिला रंग लावायचंय आपणच अगोदर. तू एक काम कर, तू ताईला असं शोध पटकन आणि पाठीमागून जाऊन तिला अशी पकड, मग मी तिला रंग लावतो, चालेल ना. तेव्हा मधू म्हणते हो चालेल असं म्हणून दोघांचा प्लॅन होतो. मग इकडे लगेचच आता रवी आणि मीरा हे दोघेही एकमेकांना इशारा करतात. तेव्हा रवी लगेचच मीराकडे जातो. मग ती त्याला म्हणते की चला आपण आता यांच्याजवळ जाऊयात आणि त्यांना रंग लावूयात. तेव्हा ठीक आहे असं रवी म्हणतो. तर रवीच्या पाठीमागे लपत लपत मीरा आता लगेच सत्याजवळ येते. मग इकडे आता मधू आणि सत्याचा प्लॅन डन होतो. तेव्हा ते दोघेही मीराला शोधायला आता चाललेलेच असतात. लगेचच मीरा आता पुढे येते सत्याला आणि मधूला काही न कळून देता सत्याच्या तोंडाला रंग लावते. तेव्हा सर्वजण सत्यावर हसतात. मग आता सत्या खूपच प्रेमाने मीराकडे पाहतो. तेव्हा मीरा आता सत्यावर हसत म्हणते की पाहिलं की नाही, मी रंगवलं की नाही तुम्हाला अगदी बाहुलीसारखं. तेव्हा आता सत्या म्हणतो हो रंगवलं ना असं म्हणून तो सुद्धा आता मीराला कळू न देताच पटकन रंग लावतो. दोघेही आता एकमेकांकडे पाहून हसतात. त्यानंतर मीरा लाजते. तर मधू आणि रवी हे दोघेही त्या दोघांकडे पाहतच राहतात. नंतर रवी आणि मधू हे दोघेही आता तेथून जातात, कारण त्या दोघांना समजतं की यांना प्रायव्हसी हवी आहे. मग ते दोघेही तेथून गेल्यानंतर सत्या लगेचच आता तेथे असणारा रंग घेतो आणि मीराला रंग लावण्याची ॲक्टिंग करत असतो. तर मीरा सारखी सारखी आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून सत्या हा रंग लावू नये यासाठी. काही वेळानंतर सत्या सारखीच गंमत करतोय हे पाहून मीरासुद्धा आता पुढे जाते आणि त्याच्या अंगावरच रंग फेकते. मग आता सत्या नाचत नाचतच तिच्याजवळ जातो आणि तिला पुन्हा एकदा प्रेमाचा रंग लावतो. दोघेही आता एकमेकांना रंग लावतात. तर सत्या आता खूपच खुश असतो. तर सर्व सत्याचे मित्र त्याचबरोबर सोसायटीतील लोक तेथे येतात आणि सत्याबरोबर डान्स करू लागतात. तेव्हा मीरासुद्धा आता सत्याला साथ देत असते. दोघेही डान्स करत असतात. त्यानंतर मधू येते आणि मीराला पटकन दुसरीकडे घेऊन जाते. तर सत्याला आता रवी दुसरीकडे घेऊन जातो. मग ते दोघेही एकमेकांच्या समोर असतात. मीरा आता बायकांबरोबर डान्स करत असते, तिथे असणाऱ्या मुलींबरोबर डान्स करत असते. तर इकडे सत्या सोसायटीतील सर्व मुलांबरोबर त्याचबरोबर रवीबरोबर डान्स करू लागतो. वातावरण अगदी आनंदाचं झालेलं असतं. प्रत्येकजण एकमेकांना रंग लावत असतात.
काही वेळानंतर आता सत्या लगेचच मीराची नजर त्याला शोधू लागते. मीराला समजत सुद्धा नाही की कधी तो माझ्याजवळ येऊन उभा राहिला. तेव्हा तो पाठीमागून येतो आणि मीराच्या डोक्याला हात लावतो. तेव्हा मीरा त्याला पाहते आणि खुश होते. तर सत्या आता लगेचच तिची दृष्ट काढतो. त्यानंतर आता आजी, मधू, रवी हे तिघेही येतात आणि सत्या मीराबरोबर नाचू लागतात. तेव्हा आता नाचत असताना सत्याचा जरा तोल जातो आणि तो खाली पडतो. तेव्हा मीरा लगेच त्याच्या जवळ जाते आणि त्याला कुठे लागलं तर नाही ना हे चेक करते. तर सत्या आता खूप लागलं अशी ॲक्टिंग करू लागतो. तेव्हा मीराला आता खूप वाईट वाटतं. ती आता त्याच्या हातावर अशी फुंकर मारत असते. तर सत्या आता मोठ्या मोठ्याने हसतो. तेव्हा मीरा आता पटकन त्याला एक थापड मारते आणि म्हणते, खोटं बोलताय ना? मग सर्वजण पुन्हा एकदा नाचू लागतात, एकमेकांना रंग लावतात. काही वेळानंतर इकडे देविकाचा एक प्लॅन असतो की काहीही करून मीराला थंडाईमध्ये त्या भांग्याच्या गोळ्या द्यायच्या, जेणेकरून मीरा कशी आहे हे सर्वांना समजेल. मग आता ती तो प्लॅन करत करत मनात विचार करत लगेच 2-3 ग्लासमध्ये थंडाई घेते. मग आता त्या थंडाईच्या ग्लासमध्ये भांग्याच्या गोळ्या टाकत लगेचच देविका मनात विचार करते की आता सर्वांना समजेल ही थंडाई पिल्यानंतर की मीरा किती सालस गुणी सून आहे ते, असं म्हणून ती स्वतःशीच हसते आणि मीरा कुठे आहे शोधण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर ती थंडाईचे ग्लास घेऊन पुढे जाते. मीरा बिचारी समोरून येत असते, ती आपला घाम पुसत असते. तेव्हा हाय मीरा असं म्हणून देविका गोड गोड बोलू लागते. मग मीराला जरा संशयच येतो, हे काय नक्की? तेव्हा आता अगं काही नाही, मगाशी तू छान डान्स केलास ना, मग म्हटलं तुझ्यासाठी थंडाई घेऊन जावी, इथे ऊन सुद्धा खूप आहे ना, बघ बरं तुला किती घाम आलाय, घे ना थंडाई, असं म्हणून देविका आता गोड गोड बोलून मीराला थंडाई घ्यायला सांगते. मग मीरा आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागते. तेव्हा देविका म्हणते, प्लीज आज तरी आपल्या दोघींमध्ये असा कडवटपणा, रुसवा वगैरे नको ना. जर तू आज हे थंडाई घेतली नाही ना तर मला खूप वाईट वाटेल हा. तेव्हा मीरा लगेच थंडाईचा ग्लास घेते. तर देविकाला खूपच आनंद होतो की बरं झालं हिने तोच थंडाईचा ग्लास घेतला ज्यामध्ये त्या गोळ्या आहेत. मग आता ती खूपच खुश होते. त्यानंतर देविकाला तिच्या मैत्रिणीचा फोन आल्यामुळे लगेचच देविका जरा बाजूला जाते. तर मीरा आता ही थंडाई घेऊ की नको ह्याच विचारात असते. मग त्यानंतर ती थंडाई तेथे टेबलवर ठेवायला जाते आणि एक ग्लास त्यातील घेते आणि पिणार असते. तेवढ्यातच निरूपा तेथे येते आणि हातातून ग्लास हिसकावून घेत म्हणते, ए बाई तू काय महाराणी आहे का? माझ्या देविकाने ती थंडाई द्यायची आणि तू घटाघट करून प्यायची? अगं ती काय नोकर आहे का तुझी? असं म्हणून मीरावरती खूपच भडकते. मग त्यानंतर आता तो ग्लास हातात घेत लगेचच निरूपा ती थंडाई पिऊ लागते. तेव्हा मीरा तिच्याकडे पाहतच राहते. आता एक नाही, दोन नाही तर 3-3 ग्लास ही निरूपा ती थंडाई पिऊन टाकते. मग नंतर सगळा जो प्लॅन असतो तो निरूपावरच उलटतो. देविकाने जो मीरासाठी आता प्लॅन केलेला असतो तो आता निरूपावर उलटलेला असतो. तेव्हा ही गोष्ट आता मीराला माहीत नसते. ती फक्त निरूपाकडे पाहत राहते, कारण तिने 3 ग्लास थंडाईचे पिलेले असतात. तेव्हा हे घे आणि ग्लास घेऊन जा पटकन, असं निरूपा आता म्हणते आणि ढेकरच देते, कारण तिने प्रमाणापेक्षा जास्त थंडाई पिलेली असते. तर आता एका क्षणातच तिचे डोळे गरगर फिरू लागतात. तर दुसरीकडे देविका तिच्या मैत्रिणीला विचारते, अगं तिनेही ग्लासमध्ये मी त्या गोळ्या टाकल्या, वर्क करतील ना? मग आता तिची मैत्रीण म्हणते, अगं 100%. ग्लास जरी तिने गोळी टाकलेला पिला ना तरीही लगेचच ती दुसऱ्या मिनिटाला अशी झिंगेल बघ आणि बडबडू लागेल, आणि 2-3 गेल्या तर विचारायलाच नको, असं म्हणून त्या दोघीही आता हसतात. मग पुढे आता तिची मैत्रीण म्हणते, आता फुकटामध्ये बघ तमाशा तुला बघायला मिळणार. देविका म्हणते, हो तो तर मी बघणारच आहे, मला तोच बघायचा आहे. तेव्हा बाय असं म्हणून देविका आता फोन ठेवते आणि तिची नजर मीराला शोधू लागते. तर मीराच्या हातामध्ये आता तो ग्लासांचा ट्रे असतो आणि तो पूर्णपणे रिकामा असतो. तेव्हा आता देविकाला वाटतं की या हावरट मीराने तर सर्व 3ही ग्लासमधली थंडाई पिऊन घेतली. तेव्हा ती म्हणते, वाव तिनेही ग्लास पिली, आता खूप मजा येणार, असं म्हणून ती खूप एक्साइट असते की कधी एकदा मीरा तमाशा घालेल.
इकडे निरूपा आता लगेच झिंगायला लागते, कारण तिला ती नशा आता चढलेली असते. तेव्हा आता तिचा तोल जात असतो, तर बायका तिला सावरतात. त्यानंतर ती कुठे काय ठेवलं आहे हे बघत असते. त्या रंगांकडे नुसती पाहते आणि पुढे जाते. मग आता लगेचच ती थोडी पुढे गेल्यानंतर लगेच ती पिचकारी घेते आणि उलट्या दिशेने पाहत असते आणि मग त्यानंतर ती फेकून देते. सर्वांना अशी हात करत असते. मग काही वेळाने ती त्या थंडाईजवळ जाते आणि त्याच्या पाया पडते. फुलं समजून त्या थंडाई समोर ती पान ठेवते, पुन्हा एकदा दर्शन घेते, पुढे जाते. इकडे मधू, राज, त्याचबरोबर रवी, पंकज आणि देविका हे एकमेकांना रंग लावत असतात आणि खूप मजा मस्ती करत असतात. तेवढ्यातच निरूपा आता तेथे येते. आता कुणाला रंग लावावं निरूपाला पटकन समजत नाही, म्हणूनच ती रंग घेऊन आता स्टेजवर जाते आणि कशीबशी आता स्टेजवर गेल्यानंतर त्या मुलाकडून माईक घेते. माईक घेतल्यानंतर आता कुणाला काहीच समजत नाही नक्की काय चाललंय. सोसायटीतील सर्वजण त्याचबरोबर घरातील सर्वजण आता निरूपाकडे पाहू लागतात, कारण निरूपा नशेत असल्यामुळे तिलाच कळत नसतं नक्की ती काय करते ते. तेव्हा सत्या आणि मीरासुद्धा तेथे येऊन पोहोचतात आणि निरूपाकडे पाहतच राहतात. सर्वांच्या अंगावर रंग उधळत आता ती सर्वांना हॅप्पी होली असं मोठ्यानेच म्हणते. तेव्हा सर्वजण आता आश्चर्याने पुन्हा एकदा तिच्याकडे पाहू लागतात. मग आता माईकमध्ये ती पुन्हा पुन्हा सर्वांना हॅप्पी होली असं म्हणते. त्यानंतर माईक हातात घेत म्हणते की मला माझ्या मनातलं बोलायचंय. सर्वजण उत्सुक असतात की आता हिला काय बोलायचं असेल बरं. तेव्हा पंकज, देविका एकमेकांकडे पाहतच राहतात, तर सत्य आणि मीरा सुद्धा. निरूपाला झालंय काय हे त्यांना कळतच नसतं. त्यानंतर ती आता सर्वांना सांगते, तर विषय आहे माझा बबड्या असं म्हणून तिच्या हातातून माईकच खाली पडतो. माईक खाली पडल्यानंतर ती आता कसाबसा तो माईक घेते आणि म्हणते की माझा बबड्या, कारण विषय माझा बबड्या हाच आहे. तर सर्वजण जरा घाबरतात. मग त्यानंतर ती माईकला एक फटका मारते आणि म्हणते, ए गप्प बस ना जरा, गप्प इथे थांब, कारण मला माझ्या बबड्याबद्दल बोलायचंय. माझा बबड्या खूप गुणाचा आहे असं म्हणून ती लांबूनच आता दृष्ट काढते. पंकज आता खूपच खुश होतो की माझी आई इथे पब्लिकली सर्वांसमोर माझं गुणगान गातीये, माझं कौतुक करतीये. त्याच्या चेहऱ्यावरची कळीच खुलते. तेवढ्यातच राज आणि त्याचबरोबर रवी सुद्धा आता तेथे आलेले असतात आणि ते दोघेही आता निरूपाकडे पाहू लागतात की नक्की काय चाललंय इथे. तेव्हा बबड्याबद्दल ती अजून 2-3 वाक्य सांगते, तर पंकज अजूनच सगळ्यांकडे पाहून हसू लागतो. पुढे आता निरूपा माईकमध्ये सर्वांना सांगत असते की आई म्हणून मला पूर्ण झाल्यासारखं वाटतंय. याचं कारण आहे फक्त आणि फक्त माझा बबड्या. तेव्हा देविकाला आता भलतंच कौतुक वाटतं आणि ती पंकजकडे पाहत राहते. तर सुधाकर रावांना कळतच नाही हे निरूपाचं नक्की काय चाललंय, ही नक्की असं का बोलतीये पुढे स्टेजवर जाऊन. तर आजी आणि मीरा सुद्धा आता टेन्शनमध्येच येतात. नक्की काय झालं असेल निरूपाला त्यांनाही कळत नसतं. तेव्हा सत्याला आता राग येतो. मग आता तो म्हणतो, झालं या निरूपाचं बबड्या पुराण पुन्हा सुरू. मग आता मीरा ही सत्याला म्हणते की तुम्ही शांत राहा हो, आपलं नेहमी सुरू असतं ना, मग तुम्ही गप्प राहा. आजी पण म्हणतात की हो सत्या तू जरा गप्पच राहा बाळा. मग आता सुधाकर राव सुद्धा म्हणतात, अजित जरा शांत राहा रे, नको चिडूस आता तू. मग आता सर्वांनीच सत्याला गप्प केल्यानंतर मात्र पंकज त्याच्याकडे पाहून खूप हसत असतो, कारण त्याला आता नेहमी सत्याला पाण्यात बघायची सवय असते. आणि इथे माझं कौतुक सुरू असताना सत्याला सर्वजण गप्प करतायत हे पाहून पंकज अगदी भारावूनच जातो. मग आता त्यावेळी लगेचच आता निरूपा पुढे म्हणू लागते, आज माझी खरी रंगपंचमी तेव्हाच होणार जेव्हा माझा बबड्या आहे ना, तो स्वतःच्या हाताने मला रंग लावणार. तेव्हा ये बाबड्या माझ्याजवळ ये, असं निरूपा अगदी लाडातच म्हणत असते. तेव्हा लगेचच आता पंकज खुश होतो आणि तेथे असणारा रंग घेतो आणि निरूपाजवळ जातो. तेव्हा आता सर्वजण त्याच्याकडे पाहू लागतात. तेव्हा लगेचच आता निरूपा ही पुढे येते आणि पंकजला तेथेच रोखते. म्हणते की थांब तिथेच, अजिबात तू पुढे यायचं नाहीस, पनवती कुठला, तिथेच थांब तू, असं म्हणून रागातच त्याच्याकडे जे रंगाचं ताट असतं ना ते उधळून देत म्हणते, पनवती कुठला, अजिबात इथे समोर यायचं नाहीस, असं म्हणून आता ती लगेच त्याला दूर लोटू लागते.
मग आता त्याच वेळी घरातील सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतो की आत्तापर्यंत ही बबड्या बबड्या करत होती आणि असं अचानक काय झालं जेणेकरून पंकजला ती दूर लोटतीये. आता हे सगळा प्रकार पाहून सर्वांना मोठा धक्काच बसतो. सर्वजण आता निरूपाकडे पाहू लागतात. तेव्हा माझ्या नजरेसमोरनं दूर हो असं म्हणून निरूपा आता सानकन पंकजच्या कानाखाली मारते आणि त्याला अशी दूरच ढकलते. तेव्हा तो देविका जवळ जाऊन आता खाली पडणार असतो, तर कशीबशी आता देविका त्याला सावरते आणि निरूपाकडे खूप रागात पाहू लागते. सर्वांना मोठा आश्चर्याचा धक्का बसतो की हे असं अचानक कसं घडलं, कारण आत्तापर्यंत तर निरूपा एवढी पंकजला जीव लावत होती आणि अचानक असं काय घडलं असेल. आता कुणाला या गोष्टीवर विश्वासच बसत नाही. तेव्हा सत्या मात्र आता हसू लागतो की बरं झालं पंकजला असंच केलं. मग त्यावेळी लक्ष्मी आणि त्याचबरोबर तेथे असणारे सर्वजण फक्त आणि फक्त एकमेकांकडे पाहू लागतात. काही वेळानंतर आता सत्या निरूपाकडे पाहून हसत असतो, कारण ती पूर्णपणे नशेत असते. मग आता ये ये बाळा ये असं ती सत्याला म्हणत असते. त्याचवेळी आता ती माईकमध्ये त्याच्याबद्दल काहीतरी बोलणार, तेवढ्यातच तिला आता स्वतःचा तोलच सावरत नाही आणि ती खाली पडणार असते. तेवढ्यातच आता मीरा धावत जाते आणि सासूबाई असं म्हणून लगेच तिला सावरते, पकडते. सर्वजण आता घाबरलेले असतात. तर आता निरूपा पडते की काय असं सर्वांना वाटत असतं. मग आता मीराने जरा पकडल्यानंतर सर्वांच्या जरा जीवात जीव येतो. त्यानंतर आता मीरा ही कशीबशी निरूपाला व्यवस्थित उभं करते. निरूपा ही मीराकडे खूप वेळ पाहतच राहते आणि हसत असते. तर मीराला आता असं वाटतं की पंकजला एक कानाखाली मारली, आता माझ्यासुद्धा मारते की काय म्हणून ती जरा घाबरलेली असते. त्याचवेळी आता माझी पोरगी खूप गुणाची आहे असं म्हणून निरूपा लगेचच आता मीराला रंग लावते आणि होळीच्या खूप खूप शुभेच्छा असं म्हणते. तेव्हा मात्र आता सर्वांना मोठा धक्काच बसतो की मीराला हिने रंग लावलाच कसा. आता सर्वजण आश्चर्याने निरूपाकडे पाहू लागतात. तर पंकजलाच कळत नाही मम्माने मला का झिडकारलं आणि या मीराला का रंग लावतीये. तर इकडे आता निरूपा ही मीराला जवळ घेते अगदी प्रेमाने आणि तिच्या कपाळावर गोड असा पापा घेते. तर मीराला आता हे सगळं पहिल्यांदाच घडत असल्यामुळे मोठा धक्काच बसतो. तेव्हा तुला होळीच्या लई 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 शुभेच्छा असं म्हणून निरूपा आता लगेचच मीराला मिठी मारते. तेव्हा आता देविका ही एकदमच गप्प होऊन जाते, कारण तिचा प्लॅन पूर्णपणे फेल झालेला असतो. तिच्या प्लॅनचे आता 12 वाजलेले असतात. तेव्हा ती मनातच आता विचार करते, मीरासाठी बनवलेली जी भांग होती या बाईने गटकवली की काय असा तिच्या मनात आता येतो. तेव्हा मीरालाच आता आश्चर्याचा धक्का बसतो की सासूबाई असं काय करतायत. मग आता ती म्हणते, सासूबाई काय झालंय तुम्हाला आजी. आणि त्याचबरोबर लक्ष्मीला खूप आनंद होतो की काहीही असो पण मीराला निरूपाने जवळ घेतले. आता निरूपा ही सर्वांनाच लाडाने सांगते की ही माझी पोर आहे असं म्हणून ती सारखा मीराचा आता पापा घेत असते. तर मीरा आता सगळ्यांकडे पाहतच राहते की हे नक्की काय चाललंय आता. तर पंकज आता वेड्यासारखा मीराकडे पाहतच राहतो. इकडे आता निरूपा ही सत्याकडे खूप वेळ पाहत राहते, तर सत्या तिच्याकडे पाहत नसतो. त्यानंतर आता लगेचच निरूपा ही पुढे सत्याजवळ जाते आणि म्हणते, ये ना बाळा ये पुढे ये पुढे. तेव्हा निरूपा आता खाली पडणार असते. तेवढ्यातच सुधा आणि आजी म्हणतात, अगं सावकाश निरूपा. तर मीरा आता लगेचच तो माईक व्यवस्थित ठेवते. त्यानंतर निरूपा आता सर्वांना हॅप्पी होली असं म्हणत असते. त्यानंतर आता निरूपा ही सत्याचा हात पकडून त्याला स्टेजवर घेऊन जाते. तर पंकज मोठ्यानेच विचारतो, मम्मा तुझं काय चाललंय हे. तरीही ती त्याच्याकडे दुर्लक्षच करते. त्यानंतर लगेचच आता निरूपा ही कौतुकाने सत्याकडे पाहत असते आणि हा माझा बबड्या असल्याचं म्हणते. तेव्हा सर्वांना मोठा आश्चर्याचा धक्काच बसतो की आता हिचा बबड्या सत्या कधीपासून झाला. मग आता हॅप्पी होली असं म्हणून लगेचच ती त्याला प्रेमाने मिठी मारते आणि सगळ्यांकडे पाहते. मग आता सत्या म्हणतो की ये बाई मी नाही तुझा बबड्या. तेव्हा ती म्हणते, नाही रे तूच आहे माझा बबड्या. मग आता सत्याचं कौतुक करत ती म्हणते, आज जे काही आहे ना बाळा ते सगळं तुझ्यामुळे आहे. अरे आपलं घर आपला संसार हे सगळं फक्त तुझ्यामुळे आहे. आता मला अभिमान आहे की मी तुझी आई आहे म्हणून.
तेव्हा सर्वजण आता निरूपाकडे पाहतच राहतात. कुणाला काहीच कळत नसतं हिचं चाललंय काय. पण नशेमध्ये ती सगळं काही अगदी खरं खरं बोलत असते. हे आता सुधाकर रावांना पटलेलं असतं. त्यानंतर निरूपा अगदी इमोशनल होते. खूप कौतुकाने सत्याकडे पाहते आणि माझा बबड्या असं म्हणते. तेव्हा ये निरूपा गप्प बस ना असं सत्या आता म्हणतो. तेव्हा आता निरूपा म्हणते की बाळा मला मम्मा म्हण ना एकदा, फक्त एकदाच मम्मा म्हण ना. मी आई आहे ना तुझी, मग म्हण ना मला फक्त एकदाच बबड्या असं निरूपा सारखी सारखी म्हणते. तर सत्या आता तिच्याकडे पाहतच राहतो. त्यालाही सुचत नाही नक्की काय चाललंय. मग आता निरूपा म्हणते बरं ठीक आहे मम्मा नको म्हणूस पण आई तरी म्हण ना एकदा, फक्त एकदाच आई म्हण ना असं ती सत्याला सारखं सारखंच म्हणते. तेव्हा रवीला सुद्धा विश्वास बसत नाही की आपली मम्मा असं काहीतरी सत्याबद्दल बोलते. तेव्हा मीरा ही आता त्या दोघा मायलेकांच्या जोडीकडे बघतच राहते. कारण तिलाही विश्वास बसलेला नसतो की आज निरूपाने आमच्या दोघांना जवळ घेतलंच कसं. मित्रांनो, पुढील भागामध्ये आता रिया आणि तिची पूर्ण फॅमिली रंगपंचमी खेळण्यासाठी आलेली असते. तेव्हा सत्या आता मीराच्या अंगावर पिचकारीने पाणी उडवणार असतो. तेवढ्यातच आता मीरा तेथून पटकन बाजूला होते. तर आता रियाच्या आईबाबांच्या तोंडावरच सगळं पाणी आता सत्या उडवतो, ते पण पिचकारीने. तेव्हा आता ते दोघेही चिडतात आणि काय हा फालतूपणा आहे असं विचारतात. इकडे रिया मात्र रवीला आता रंग लावत असते आणि अचानकच मागे काय झालं म्हणून बघते. तेव्हा आता रंगपंचमी चालू आहे म्हटल्यावर पाणी उडणारच की असं सत्या म्हणतो. त्यावेळी आता रिया लगेचच तिच्या आईकडे जाते आणि त्या दोघांनाही विचारते मम्मा डॅडा काय झालं. मग आता रवीला समजतं की आता इथे तर घोळ होणार. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.